ओपन सर्किट आहे, म्हणजे सेल इन ओपन सर्किट. सेल असं जर जोडलं तर चार्जिंग होते, मगाशी सारखं जोडलं तर डिस्चार्जिंग होते. आता आपण काय म्हणणार आहोत, ओपन सर्किट आहे ना, सेल इन ओपन सर्किट. ओपन सर्किट मध्ये जर सेल असेल तर. आता ओपन सर्किट कशाला म्हणायचं ते सांगतोय बाळांनो. हा एक पॉइंट आहे, हा सेल आहे, हा इंटरनल रेजिस्टन्स आहे, हा बी पॉइंट आहे. ओके बेटा, हा सेल आहे. मग सांगा, इकडे टर्मिनल रिकामं, इकडचं टर्मिनल रिकामं, दोघांना जोडलं का नाही, याला ओपन सर्किट म्हणायचं. याला जर असं पाठीमागून जोडलात तर शॉर्ट सर्किट झालं आहे ना. दोघांना एक्सटर्नल रेजिस्टन्स सोबत जोडलात की ते क्लोज सर्किट झालं. हे ओपन सर्किट म्हणायचं. आणि याला एकमेकांना जोडलात ना, मग ते कशा थ्रू बी जोडा, एक्सटर्नल रेजिस्टन्स अक्रॉस मध्ये जोडा किंवा डायरेक्ट वायरनं जोडा, तर त्याला क्लोज्ड सर्किट म्हणायचं. हे ओपन सर्किट म्हणजे त्याचे दोन टोक उघडं राहणे, ओपन राहणे, त्याला ओपन सर्किट म्हणायचं. खुल्ले राहणे, असं मोकळं राहणे, नॉट कनेक्टेड विथ अनदर, दुसऱ्याशी जोडलेले नाहीयेत, त्याला ओपन सर्किट म्हणायचं. मग अशा वेळेस सांगा बरं, करंट आय किती राहणार, करंट वाहतं का नाही. करंट कधी वाहतं, क्लोज सर्किट मधूनच करंट वाहतं. जोपर्यंत त्याला मार्ग भेटत नाहीये, पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला म्हणजे पळावा असं नाहीये, त्याला माध्यम भेटावं लागतं. कंडक्टर भेटले पाहिजे तरच तो पळतो. म्हणून आय झिरो असल्यामुळं, करंट झिरो झाल्यामुळं, मग बोला बरं, व्ही ए मायनस व्ही बी इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, व्ही ए मायनस व्ही बी इक्वल टू ई राहणार. कसं का, करंट आय शून्य आहे ना, म्हणून व्ही ए मायनस व्ही बी इक्वल टू ई. म्हणजेच काय, व्ही इक्वल टू ई, काहीच करंट नाही ना. हे इक्वेशन ओपन सर्किटचं आहे, करंट आय ची किंमत 0 आहे. मग आता त्यानंतर सेल विथ शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट, सेल इन शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट याचा अर्थ काय आहे की हे दोन पॉइंट डायरेक्ट वायरनं जोडलात असं. म्हणजे हे बघा, हा सेल, हा इंटरनल रेजिस्टन्स, आणि याला असं जोडलात बी, आणि हा ए, हा प्लस मायनस, हा इंटरनल रेजिस्टन्स. तर अशा वेळेस शॉर्ट सर्किट म्हणल्यानंतर एक्सटर्नल रेजिस्टन्स किती झालं, 0. आता समजा इथं तुम्ही एक्सटर्नल रेजिस्टन्स पण देऊ शकता बरं. समजा इथं एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे कॅपिटल आर, तर इक्वेशन काय होईल मग, व्ही इक्वल टू ई, हा व्ही इक्वल टू ई बोला, आणि प्लस 0 का, याच्या अक्रॉस मधला करंट 0 असल्यामुळे, याच्यातून करंट 0 चालल्यामुळं पीडी किती जाणार, 0. ओके. पण आता इथं पहा, शॉर्ट सर्किट आहे म्हणजे आर ची किंमत किती आहे, 0 आहे, रेजिस्टन्स नाहीच. मग आता सांगा, व्ही ए मायनस व्ही बी बरोबर काय लिहिणार, ई. ओके, व्ही ए मायनस व्ही बी बरोबर, हा व्ही ए मायनस व्ही बरोबर ई मायनस आय आर. समजा करंट असं चाललंय ना, डिस्चार्जिंग होत आहे ना, हे डिस्चार्जिंग आहे म्हणजे ई मायनस आय आर. ओके, आर तुम्ही असं दाखवलंय म्हणून असं घ्यायचं. तर हे शॉर्ट सर्किट झाल्यानंतर इक्वेशन असं, आणि ओपन सर्किट झाल्यानंतर हे इक्वेशन असं असतं. समजा तुम्हाला शो करायचं, दाखवायचं आहे, तर तुम्ही असं पण दाखवू शकता. कसं, हे बघा, ओपन आहे, करंट 0 आहे, पण शो दाखवायचा असेल तर इथं असं दाखवू शकता, ई मायनस आय आर प्लस आर असं म्हणू शकता. पण ऑलरेडी हे 0 झाल्यामुळं इतकं आलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, पोटेन्शियल सेल इन ओपन सर्किट हे झालं, सेल इन शॉर्ट सर्किट हे झालं, डिस्चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल मगाशी झालं, आणि चार्जिंग इक्वेशन ऑफ सेल हे झालं. तर हाऊ टू कनेक्ट आणि सेल जोडल्यानंतर कशा पद्धतीनं पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा त्याचा अभ्यास आपण इथं केलेला आहे. म्हणून सेल कोण आहे, सोर्स ऑफ ईएमएफ आहे, ती कशी जोडायची असते आणि कसं मेजर करायचं असतं पोटेन्शियल डिफरन्स. ओके बेटा, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण सेल कोण आहे, सेल सोर्स ऑफ ईएमएफ आहे, आणि त्याला कसं जोडायचं त्याचा अभ्यास करायचा आहे. मग आता जाऊया पुढे.
सेलचं कॉम्बिनेशन झालं म्हणजे सेल कशी जोडायचं इक्वेशन लिहिलं. आता पुढे जाऊया. अरेंजमेंट ऑफ सेल. अरेंजमेंट ऑफ सेल्स म्हणजे कसं, समजा दोन सेल आहेत. एका सेलचं EMF E1 आहे, दुसऱ्या सेलचं EMF E2 आहे ना. मग अशा दोन सेल सिरीज मध्ये जोडल्या. मग सिरीज अरेंजमेंट ऑफ द सेल, नंतर पॅरलल अरेंजमेंट ऑफ द सेल असेल तर रिफ्रॅक्टिव्ह EMF किती राहणार, इफेक्टिव्ह EMF ऑफ द सेल किती राहणार, याचा अभ्यास केला पाहिजे ना. म्हणून अरेंजमेंट ऑफ द सेल्स मध्ये नंबर 1 सिरीज. मग सिरीज मध्ये दोन प्रकार आहेत. कसे हे बघा. त्यात A सम कॉम्बिनेशन आणि B डिफरन्स कॉम्बिनेशन. सम कॉम्बिनेशन ऑफ द सेल आणि डिफरन्स दोघे सिरीजच आहेत. याच्यामध्ये कसं असतं बाळांनो, सम कॉम्बिनेशन मध्ये असं असतं, एका सेलचा कॅथोड दुसऱ्या सेलच्या ॲनोडला जोडायचं. हा E1 EMF चा सेल आणि हा E2 EMF चा सेल हा आहे रिझल्टंट EMF ऑफ द सेल. आणि अशा वेळेस हा A आणि हा B असेल तर अशा वेळेस नेट EMF इक्वल टू E1 प्लस E2. तर दोन सेल जर सम कॉम्बिनेशन मध्ये जोडलात तर नेट EMF E1 प्लस E2 येत असतो. कसा येत असतो ते सांगतोय बाळांनो. बघा, जेव्हा तुम्ही VA मायनस VB इक्वल टू काय घेता, E1 मायनस IR1. याचा इंटरनल रेजिस्टन्स इथं दाखवतो बाळांनो, R1. याचा इंटरनल R2. E1 मायनस IR1 प्लस E2 मायनस IR2. याचं इक्वेशन आहे ना. समजा असं करंट चाललेलं आहे, दोघे डिस्चार्जिंग होत आहेत, दोन्हीही डिस्चार्जिंग आहेत. डिस्चार्जिंग इक्वेशन काय असतं, VA पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, VA मायनस VB इक्वल टू हे घेणार. किंवा याचं V पोटेन्शियल डिफरन्स प्लस याचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे टोटल पोटेन्शियल डिफरन्स. याचं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, E1 मायनस IR1. याचं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, E2 मायनस IR2. मग यातनं E1 प्लस E2 मायनस IR1 प्लस R2. चला, हे कोण, टोटल पोटेन्शियल डिफरन्स. त्याला इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. हे कोण, इफेक्टिव्ह EMF म्हणा. आणि हे कोण, टोटल करंट I म्हणा. आणि हे कोण, R इफेक्टिव्ह म्हणा. म्हणून जर दोन सेल एकमेकांना या कॉम्बिनेशन मध्ये जोडला असेल तर दोन्ही सेल डिस्चार्जिंग होत आहेत. तर या सेलचं डिस्चार्जिंग इक्वेशन लिहिलात, या सेलचं पण डिस्चार्जिंग इक्वेशन लिहिलात. आणि टोटल पोटेन्शियल डिफरन्स दोघांची बेरीज म्हणजे टोटल पोटेन्शियल डिफरन्स VA मायनस VB असतं. मग याला मी अरेंज केलं, हे कसं आलं तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सिस्टीम. अख्ख्या याला बॅटरी म्हणा. आता तुम्ही दोन सेल एकमेकांना जोडला, बॅटरी म्हणा. तर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी इक्वल टू नेट EMF ऑफ द बॅटरी. आणि हे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी, टोटल EMF ऑफ द बॅटरी आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. तर हा बॅटरीचं इक्वेशन तयार झालं. मग सांगा बरं, E इफेक्टिव्ह म्हणजेच कोण आहेत, E1 प्लस E2. R इफेक्टिव्ह म्हणजे काय, कोण आहेत, इंटरनल रेजिस्टन्स R बरोबर R1 प्लस R2. म्हणून सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सम मध्ये जर जोडला असेल तर सरळ सरळ त्यांच्या EMF ची बेरीज. कारण सम कॉम्बिनेशन कुणाला म्हणायचं, एका सेलच्या कॅथोडला दुसऱ्या सेलचा ॲनोड जोडणं. एका सेलचा कॅथोड दुसऱ्या सेलच्या ॲनोडला जोडलं तर त्याला सम कॉम्बिनेशन म्हणायचं. आणि सिरीज मधलं सम कॉम्बिनेशन. राईट बेटा. आता डिफरन्स कॉम्बिनेशन.
त्यामध्ये घ्यायचंय. मग डिफरन्स कॉम्बिनेशन मध्ये कसं असतं तर एकाचा निगेटिव्ह म्हणजेच कॅथोड दुसऱ्याच्या ॲनोडला जोडायचं. बघा आता याबद्दल बोलतोय तर डिफरन्स कॉम्बिनेशन मध्ये हा आहे एक सेल, हा आहे दुसरा सेल, हा ए आणि हा बी आहे. करंट जर असं जात असेल E1 मोठा आहे E2 पेक्षा तर याचा प्रभाव जास्त असतो याच्यातनं करंट. ओके हा. मग आता मला सांगा हे चार्ज होते का डिस्चार्ज होतंय तर पॉझिटिव्ह पासून बाहेर येतं म्हणजे शेवटी VA मायनस VB लिहित असताना हा इकडे चाललाय म्हणजे याचा अर्थ डिस्चार्ज होतोय म्हणजे E1 मायनस IR1. ओके बेटा. आता हा काय होतोय मग चार्ज होतोय म्हटल्यानंतर V ची किंमत काय घेणार आता मी E2 मायनस काय होणार IR प्लस IR2. कारण पोटेन्शियल डिफरन्स बघा ना याचं पोटेन्शियल डिफरन्स E1 मायनस IR1 आणि इथं घेत असताना E2 प्लस IR2 मायनस E2 प्लस IR2 कारण पोटेन्शियल डिफरन्स घेतात ना तुम्ही. मग हा आहे आणि हा आहे याचा PD मायनस डिफरन्स मध्ये जोडतोय ना. मग डिफरन्स मध्ये जोडल्यानंतर काय आलं बघा बरं E1 मायनस E2 हा पुढे मायनस I कॉमन काढा R1 प्लस R2 VA मायनस VB. आता बोला हे आहे V इफेक्टिव्ह, हे आहे E इफेक्टिव्ह, हे आहे R इफेक्टिव्ह. मग आता मला सांगा डिफरन्स कॉम्बिनेशन मध्ये EMF ची काय होत आहे डिफरन्स म्हणून E1 मायनस E2. कारण बघा ना इथं घेत असताना तुम्ही याचं काय घेणार डिस्चार्जिंग इक्वेशन, याचं काय घेणार चार्जिंग इक्वेशन घेणार. याच्यासाठी डिस्चार्जिंग याच्यासाठी चार्जिंग डिफरन्स कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळे काय घेतलं मी मायनस. मग दोघांचा नेट EMF किती झाला आणि म्हणून याचं नेट EMF E1 मायनस E2 परंतु नेट इंटरनल रेजिस्टन्स मात्र कसं आलं R1 प्लस R2. म्हणून सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द सेल मध्ये मग सम असो की डिफरन्स असो इंटरनल रेजिस्टन्सची बेरीजच होते. मग EMF चं काय होतं मग जर समजा सम मध्ये जोडला असेल तर त्यांच्या EMF ची ऍडिशन होते आणि जर डिफरन्स मध्ये जोडला असेल तर त्यांच्या EMF चं काय होतं सबट्रॅक्शन होतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सम कॉम्बिनेशन डिफरन्स कॉम्बिनेशन घेत असताना फक्त दोघांचं मी इथं समजून देण्यासाठी दाखवलंय. आता मी इन जनरल n नंबर ऑफ किंवा लार्ज नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन जर सिरीज असेल मग सम कॉम्बिनेशन मध्ये असेल तर त्याचा अभ्यास करत असताना समजा n आयडेंटिकल सेल्स आहेत, ईच ऑफ EMF E आहेत. मग n आयडेंटिकल सेल्स जोडत आहात, प्रत्येकाचा EMF E आहे आणि प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r आहे. ओके बेटा. मग आता कॉम्बिनेशन कसलं कॉम्बिनेशन सम कॉम्बिनेशन सिरीज मधलंच पण सिरीज कॉम्बिनेशन पण सम कॉम्बिनेशन. ओके. म्हणून सम कॉम्बिनेशन ऑफ द n नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स each of EMF capital E and internal resistance small r connected in some combination. What should be the effective value of the EMF? What should be the effective value of the current? What should be the effective value of the internal resistance? How does we get the maximum power? ओके. मॅक्झिमम पॉवर कधी भेटतो, मॅक्झिमम करंट कुठल्या कंडिशनला भेटतो या सम कॉम्बिनेशन मधून तुम्हाला करंट वाढवता येतं का सम कॉम्बिनेशन मधून पोटेन्शियल डिफरन्स वाढवता, व्होल्टेज वाढवता का करंट वाढवता याचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून सम n नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स
सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडतोय. म्हणून n आयडेंटिकल सेल्स, अरेंजमेंट ऑफ सेल मध्ये सिरीज झालं आणि सिरीज मध्ये दोन प्रकार झाले. आता n नंबर ऑफ आयडेंटिकल सेल जर जोडले असतील तर अशा वेळेस त्याचे जनरल फॉर्म्युले कसे तयार करायचे. म्हणून शॉर्टकट फॉर्म्युले तयार करत असताना असं म्हणतोय, इफ n आयडेंटिकल cells each of EMF E and internal resistance are connected in some combination, then बघा आता हे आहे सम कॉम्बिनेशन. किती सेल आहेत? n नंबर ऑफ सेल आहेत. याचं EMF E, याचं EMF E, याचं EMF E, याचं EMF E, इथं A, इथं B आहे बेटा. ओके. हां, मग आता सांगा याचं इंटरनल रेजिस्टन्स R, मी R चालतं असं दाखवतो. R, याचं पण R, याचं पण R, याचं पण R आहे. मग आता सम कॉम्बिनेशन मध्ये R नेट किती राहणार? n टाइम्स R. सम कॉम्बिनेशन मध्ये E नेट किती राहणार? n टाइम्स E. राईट. हा, पण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय सारखं असतं विद्यार्थी मित्रांनो? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सारखं असतं. जेवढं करंट हा पास करतो तेवढंच करंट सर्वांनी पास करतात. म्हणून इन सिरीज कॉम्बिनेशन करंट थ्रू ईच अँड एव्हरी कंपोनंट इन सिरीज कॉम्बिनेशन इज सेम, इक्वल. आणि म्हणून आय थ्रू सिरीज कॉम्बिनेशन जर काढायचं असेल तर ई नेट डिवायडेड बाय डिस्चार्जिंग इक्वेशन आहे ना बाळांनो, सर्व मिळून डिस्चार्ज होत आहेत. तर इथं काय करणार? आय इक्वल टू ई नेट डिवायडेड बाय आर प्लस आर नेट. जर आपण याला एक्सटर्नल रेजिस्टन्स आर सोबत जोडला असेल तर हे इक्वेशन तयार होतं. समजा n नंबर ऑफ सम कॉम्बिनेशनचं जर आपण कॉम्बिनेशन एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल R सोबत जोडला असेल तर करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉम्बिनेशन, करंट फ्लोइंग थ्रू दिस सिस्टीम, करंट फ्लोइंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स R इज गिवन बाय E नेट अपॉन R प्लस R नेट आहे. मग आता E नेटची किंमत ठेवा n इंटू E अपॉन R प्लस n इंटू R. ओके बेटा. चला आता इथं तुम्हाला करंट मॅक्झिमम मिळायचं असेल तर कुठली कंडिशन आहे? मग इथं दोन कंडिशन टाकतो. फॉर मैक्सिमम करंट, मैक्सिमम के लिए हमें क्या चाहिए? देखो बच्चों, अब इफ R बहुत बड़ा है n टाइम्स R से, म्हणजे कसं? जर एक्सटर्नल रेजिस्टन्स टोटल इंटरनल रेजिस्टन्सच्या तुलनेत, टोटल इंटरनल रेजिस्टन्सच्या तुलनेत खूप 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 मोठा आहे, खूप मोठा आहे. मग याचा अर्थ मी NR ला निग्लेक्ट करतो, n टाइम्स R ला निग्लेक्ट करतो, तर इक्वेशन काय होईल बाळांनो? हा जर निग्लेक्ट झाला तर I ची किंमत होते n टाइम्स E अपॉन R. आता पहा, E म्हणजे एका सेलचं EMF, मग R म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स, म्हणजे एका सेलच्या EMF मुळे एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून गेलेलं करंट त्याच्या n पट, n टाइम्स, म्हणजे n टाइम्स द करंट कॉन्ट्रीब्युटेड बाय द वन सेल. एका सेलनं कॉन्ट्रीब्युट केलेल्या करंटच्या n पट करंट आहे. हे एक झालं. ओके. आता एक झालं. दुसरी केस आहे, इफ उलट जर असेल तर R खूप 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 छोटा आहे, n टाइम्स R, म्हणजे त्या सिस्टीमच्या टोटल इंटरनल रेजिस्टन्सच्या तुलनेत जर एक्सटर्नल रेजिस्टन्स खूपच छोटा आहे, म्हणजे काय? आपण जर एक्सटर्नल रेजिस्टन्स खूपच स्मॉल व्हॅल्यूचा जोडला तर काय होतं बघा. R ला निग्लेक्ट करा विद्यार्थी मित्रांनो. R निग्लेक्ट केला तुम्ही, देन R निग्लेक्टेड, तर सूत्र काय झालं? I इक्वल टू NE
अपॉन एन आर, तर एन एन कटलं म्हणजे फक्त एकानंच कॉन्ट्रीब्यूट केलेलं करंट आहे. मग आता सांगा, एकानं कॉन्ट्रीब्यूट केलेलं करंट आणि तर एन टाइम्स एकानं केलेलं कॉन्ट्रीब्यूट केलेलं करंट, कोणता मॅक्झिमम आहे? मग हा मॅक्झिमम आहे. म्हणून इन ऑर्डर टू गेट द मॅक्झिमम करंट थ्रू दिस कॉम्बिनेशन वी हॅव टू यूज लार्ज व्हॅल्यू एक्सटर्नल रेजिस्टन्स. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, to get the maximum current through the sum combination we have to require the large value external resistance across द सिस्टीमच्या अक्रॉस मध्ये जर मॅक्झिमम व्हॅल्यूचा एक्सटर्नल रेजिस्टन्स जर जोडलात सम कॉम्बिनेशन मध्ये, तर तुम्हाला मॅक्झिमम करंट ड्रॉ करता येतं. त्या कॉम्बिनेशन मधून, सिरीज कॉम्बिनेशन मधून जर मॅक्झिमम करंट मिळवायचा असेल तर बाहेरचा रेजिस्टन्स तगड्या लावायचा, म्हणजे लार्ज व्हॅल्यूचा एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडलात की बाहेर तुम्हाला करंट एक्स्ट्रॅक्ट करता येतं. पण कुठल्या कॉम्बिनेशन मधून? सम कॉम्बिनेशन मध्ये. म्हणून म्हणतोय ना, सम कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही काय केलंय? सेलचं ईएमएफ मल्टिपल मध्ये वाढवलाय, म्हणजे टोटल नेट ईएमएफ वाढवलाय, व्होल्टेज वाढवलाय तुम्ही. पण करंट जर मॅक्झिमम मिळवायचा असेल, त्याच्यापासून करंट जर मॅक्झिमम मिळवायचा असेल तर बाहेरचा रेजिस्टन्स कसा जोडायचा? लार्ज व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जोडायचा बाहेरचा. जर समजा तो नेग्लिजिबल जोडला तर करंट मिनिमम भेटतं. ओके बेटा, म्हणून टू गेट द मॅक्झिमम करंट, इन ऑर्डर टू एक्सट्रॅक्ट द मॅक्झिमम करंट थ्रू द सम कॉम्बिनेशन वी मस्ट कनेक्ट लार्ज व्हॅल्यू एक्सटर्नल रेजिस्टन्स थ्रू दिस अक्रॉस द कॉम्बिनेशन. ओके बेटा, दिस इज द रिक्वायरमेंट. मग आता एन नेट रेजिस्टन्स एन टाइम्स आर आला, हे झालं सम कॉम्बिनेशन. आता इथे एक मला फॉर्म्युला काढायचा आहे. बाय मिस्टेक, ओके, चुकून काय झालं? प्रॉब्लेम आहे बरं बाळांनो, हे प्रॉब्लेम आहे. असं प्रश्न विचारतात. तुम्हाला विचारायचं होतं एम नंबर ऑफ सेल्स, एम नंबर ऑफ सेल सिरीज मध्ये जोडायला सांगितलं होतं सम कॉम्बिनेशन मध्ये. ओके बेटा, मग आता सांगा चुकून काय झालं? बाय मिस्टेक तुम्ही त्याच्यातल्या एन नंबर ऑफ सेल रॉंग जोडल्या. किंवा एक मिनिट, आपण असं घेऊया, टोटल सेल एन जोडायचं होतं. इथं जसं घेतलं तेच घेतो. टोटल सेल तुम्हाला एन नंबर ऑफ सेल जोडायच्या होत्या. कसं? सम कॉम्बिनेशन मध्ये. पण जोडणारा माणूसच आहे ना, मग काय झालं? चुकला तो थोडासा. म्हणजे बाय मिस्टेक कसं जोडायला पाहिजे? याच्या निगेटिव्हला दुसऱ्याचं पॉझिटिव्ह जोडलं पाहिजे का नाही? पण अनाधावनानं थोडंसं मिस्टेक झाली, त्याची चूक झाली, पाहण्यामध्ये थोडं चूक झालं किंवा घाईघाईमध्ये चूक झाली, त्याने चुकून एम सेल उलट्या जोडल्या, एम नंबर ऑफ सेल्स रॉंग कनेक्ट केलं. टोटल किती जोडायचं होतं? एन 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 एन, आणि तुम्हाला त्याच्यातल्या किती उलट्या जोडल्यात तुम्ही? एम नंबर ऑफ सेल बाय मिस्टेक रॉंग जोडल्यात. तर आता लक्षात घ्या बाळांनो, मग करेक्ट किती जोडल्यात? एन मायनस एम. मग जेवढ्या करेक्ट जोडल्यात का नाही, मग त्याचा ईएमएफ किती झाला? एन मायनस एम इंटू ई. तर जेवढ्या करेक्ट जोडल्यात त्याचा ईएमएफ एन मायनस एम इंटू ई झाला. ओके बेटा, मग याचा ईएमएफ असा जोडतो, हे बघा, एन मायनस एम इंटू ई. आणि किती उलट्या जोडल्यात? तर एम उलट्या जोडल्यात. मग त्यांचा ईएमएफ किती? एम ई. मग तो असा जोडलाय. याचा ईएमएफ किती? एम ई. हे चुकीच्या जोडलेल्या सेलचा नेट ईएमएफ आणि हे करेक्ट जोडलेल्या सेलचा नेट ईएमएफ. मग टोटल ईएमएफ काढण्यासाठी या दोघांचं काय होतं? आता दोघं कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये आले? डिफरन्स. म्हणून नेट ईएमएफ काढण्यासाठी एन मायनस एम इंटू ई मायनस एम ई म्हणजेच एन मायनस 2m इंटू ई. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चुकून एम नंबर ऑफ सेल जर बाय मिस्टेक जर चुकीच्या जोडल्या गेल्या, उलटा जोडल्या गेल्या, तर नेट ईएमएफ काढण्यासाठी काही विद्यार्थी काय करतात? सर रॉंग मधून काय करेक्ट मधून जेवढे जोडले होते आपण, किती होत्या टोटल? एन. तर एन मधून एमच मायनस करायला पाहिजे ना, मग 2m कसं काय? तर ते सांगतोय, त्याच्यासाठी तर मी फॉर्म्युला नोट करून देतोय ना. म्हणजे टोटल सेल तुम्हाला होतं, एक एक्झाम्पल, 12 सेल जोडायचे आहेत.
मग प्रत्येकाचा EMF 1 व्होल्ट आहे, तर टोटल किती व्होल्ट भेटणार तुम्हाला? सर्वच्या सर्व करेक्ट जोडलात सम मध्ये तर 12 व्होल्ट भेटणार. पण काय झालं, चुकून 2 व्होल्ट रॉंग जोडल्या तुम्ही. रॉंग जोडल्या का नाही? हां, किती? 2. मग 2चं EMF टोटल किती झालं? 4. म्हणजेच 12 मधून त्यांच्या दोघांचं काय करावं लागतं? मायनस, आहे का नाही? तुम्ही 4 कसं काय झालं तर सांगतोय. 2 चुकीच्या जोडल्या होत्या का नाही? मग करेक्ट कितीच्या जोडल्या? एकूण 12 होत्या का नाही? हा, तर 12 सेलपैकी 2 रॉंग जोडल्या का नाही तुम्ही? मग करेक्ट किती जोडल्या? 10. मग करेक्ट जेवढ्या जोडल्यात त्याचाच EMF तुम्ही मल्टिपल करणार ना. मग 10 × 10 व्होल्ट भेटणार तुम्हाला, करेक्टचं 10 व्होल्ट. आणि आता करेक्टचं 10 व्होल्ट आहे आणि चुकीच्या जे जोडल्या त्यांचा किती व्होल्ट आहे मग? तर ते किती? 2 व्होल्ट. मग 10 मधून हे 2 व्होल्ट मायनस करा, किती आलं? 8. आलं का नाही? 8च. मग 12 मधून 4 मायनस केलं तरी 8च येते ना. म्हणून तर अशा पद्धतीनं तर नेट EMF काढत असताना जेवढ्या करेक्ट सेल जोडल्यात तेवढ्यात ना जेवढ्या रॉंग जोडल्या त्याच्या डबल मायनस करायचं. ओके, म्हणून n मायनस ऑफ 2m म्हणजेच n मायनस 2 टाइम्स m इतक्या सेल आपण नेट EMF साठी वापरायचं असतं. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. मॅक्झिमम करंट ड्रॉ करायचा असेल तर हे कंडिशन आहे, लक्षात घ्या. वी हॅव टू एक्स्ट्रॅक्ट द मॅक्झिमम करंट फ्रॉम सम कॉम्बिनेशन. काय कंडिशन आहे? एक्सटर्नल रेजिस्टन्स लार्ज व्हॅल्यूचा असला पाहिजे, लक्षात घ्या बरं बाळांनो. आता हे सम कॉम्बिनेशन आणि त्याच्यात बाय मिस्टेक जर झालं तर काय वापरायचं हे पण झालेलं आहे. तर आता जाऊया पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स. तर सेलचं पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर सेलचा सम किंवा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एकतर सेलच्या EMF ची बेरीज होते किंवा डिफरन्स होतं. बेरीज कधी होते? सम मध्ये असताना. डिफरन्स कधी होतं? डिफरन्स मध्ये असताना. म्हणजे वजाबाकी कधी होते? डिफरन्स मध्ये जोडल्यानंतर. म्हणजे दोघांचे लाईक टर्मिनल सेम असतील तर डिफरन्स. याचा इलेक्ट्रोड कॅथोडला जोडला तर डिफरन्स. एकाचा ॲनोड दुसऱ्याचा कॅथोडला जोडला तर सम कॉम्बिनेशन. ओके बेटा, तर हे झालं अरेंजमेंट ऑफ सेल मधलं सिरीज अरेंजमेंट. आणि सिरीज अरेंजमेंट मध्ये n नंबर ऑफ सेल्स सम मध्ये जोडल्या आणि त्याच्यात बाय मिस्टेक जर चुकीच्या जोडल्या तर त्यांचं पण इंटरनल रेजिस्टन्स. सर्वात महत्त्वाचं, जर सिरीज कॉम्बिनेशन मधून मॅक्झिमम करंट ड्रॉ करायचा असेल तर तुम्हाला एक्सटर्नल रेजिस्टन्स लार्ज व्हॅल्यूचा जोडावा लागतो ॲज कम्पेअर टू द इंटरनल रेजिस्टन्स. ओके बेटा, त्याच्यानंतर आता जाऊया की पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द सेल. पॅरलल अरेंजमेंट म्हणा किंवा कॉम्बिनेशन म्हणा. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडत असताना थांबायचं का? ठीक आहे.